पुणे के दिल में बसी एक पुरानी गली, तांबट अली, जहां हर घर, हर दीवार तांबे की खुशबू से भरी हुई थी। एक समय था जब यहां हथौड़ी की आवाजें गूंजा करती थी। आजकल ये गली खामोश होती जा रही है। सदियों पुरानी एक परंपरा अब धीरे धीरे गुमनामी की ओर बढ़ रही है। आखिर क्या हुआ उन कारीगरों को जिनके हाथों से तांबा इतिहास बनता था? तांबट अली की कला की जड़ें शिवाजी महाराज और पेशवा काल के द्वार से जुड़ी है। इन कारीगरों को तलवारें, बख्तरबंद, तोपें और बर्तन जैसे वस्तु बनाने की जिम्मेदारी दी जाती थी। शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या दरबारी आमचे पूर्वज कामाला होते। फार वर्षापूर्वी म्हणजे पेशवेकालीन युगात आमचे तांबट व्यवसायाचे काम करणारे, आमच्या इथे काम करणारे सर्व कारागीर लहान मोठे भांडी बनवायचे। जास्तीत जास्त त्यावेळेस धान्य गोडाऊन करण्याकरता मोठी मोठी भांडी लागायची। ती भांडी इथे तयार व्हायची। हर हथौड़ी की चोट एक नई रचना की शुरुआत है। यह सिर्फ काम नहीं, एक जीवित परंपरा है। आइए इस प्रक्रिया को करीब से समझते हैं। पहिला सीट येतं, सीट आल्यावर सर्कल करायचं, सर्कल झाल्यावर मग ते तावकाम करायचं, तावकाम केल्यानंतर परत ते मशीनवर प्रेस करायचं, मशीनवर प्रेस झाल्यानंतर मग ते भट्टी गरम करून मग त्यानंतर त्याची ॲसिड वॉश केलं जातं, मग त्यानंतर मटर काम केलं जातं आणि मग त्यानंतर हे जे पॉलिश करतायत त्या पद्धतीत पॉलिश करून मग मार्केटमध्ये जातं। इतनी समृद्ध विरासत के बावजूद ये कला धीरे धीरे क्यों मर रही है? माझं नाव गणेश करडे। या व्यवसायामध्ये आमची तिसरी पिढी आहे। आता ती काय होतं की व्यवसाय म्हटलं की भरपूर त्याच्यामध्ये कष्ट येतात। कष्ट आले म्हणजे कसं होतं की आम्हाला त्याच्यापासून मेहनतनामा आम्हाला भरपूर मिळत नाही। जे आमचे हार्डवर्क आहे त्या हिशोबाने आम्हाला बेनिफिट मिळते। त्यामुळे न्यू जनरेशन पण इन्व्हॉल्व होत नाही। कष्ट खूप आहे पण त्या कष्टाचे बेनिफिट मिळत नाही आम्हाला। आता ते हॉटेल मॅनेजमेंट मुलगा करतोय आणि मुलगी ॲनिमेशनचा कोर्स करते। त्यांनी कधी ट्राय केले काय विचार? नाही, त्यांना सांगितलं, बोलवलं, पण ते नाही म्हणले, नाही येऊ शकले। मेन म्हणजे रॉ मटेरियलचं कॉस्टिंग महागाईमुळे हा व्यवसाय महागा पडलेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर जवळजवळ 200-300 कारखाने ह्या व्यवसायामध्ये होते, पण आता ते कमीत कमी आता 50-60 कारखाने त्या व्यवसायामध्ये आहेत। कारण आता बरेचसे जण थकल्यामुळं किंवा आजारपणामुळं कमी झाले आणि आता आहेत एवढे आपले 50-60 कारखाने आहेत। त्याच्यावर जरा माहिती द्या। म्हणून एक मिनिट पाणी मारू का? ही नजर लागते आम्हाला। थोडं पाणी मारायला ऐकले काय? हे असं लक्ष ठेवावं लागतं। पाणी मार। इथं चुकीला माफी नाही। माफी नाही आहे। उम्मीदें अब भी कायम है, लड़ाई अब भी जारी है। थक गए हैं मगर रुके नहीं हैं, हार मानना मंजूर नहीं। संघर्षों के बीच भी ये तांबट समाज मजबूत खड़ी है। विरासत बचाने की जिद है ताकि तांबट अली की कहानी आने वाली नस्लों तक जिंदा रहे। पण काही दिवसांनी हा धंदा तेजीत येणार, नवीन पिढी ह्या धंद्यामध्ये पडणार आणि पडायलाच पाहिजे।
आहे.